दरवर्षीप्रमाणे यंदाही दादरच्या या छबिलदास विभागात आपल्याला गोविंदांचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय आणि या विभागातली जी हंडी आहे त्याचं प्रमुख आकर्षण म्हणजे सेलिब्रिटीजची हंडी इथे असते आणि त्याचबरोबर महिलांसाठी एक विशेष हंडी इथे बांधण्यात येते। विशेष करून ही जी हंडी आहे ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आयडियल बुक डेपो यांचं टायअप असलेली ही हंडी आहे, त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचं ध्वनी प्रदूषण होत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा मोठ्या आवाजात गाणी किंवा लाऊडस्पीकर इथे वाजवले जात नाही। माझ्यासोबत आता या हंडीचे जे आयोजक आहेत मंदार नेरुळकर ते माझ्यासोबत आहेत। मंदारजी, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आपल्याला आयडियलची जी दहीहंडी पाहायला मिळते आणि इथलं प्रमुख आकर्षण म्हणजे सेलिब्रिटींची ही दहीहंडी आहे, तर यावेळेचं आयोजन किंवा यावेळेचं प्रमुख आकर्षण काय असणार आहे? सगळ्यात पहिल्यांदा मी असं सांगू इच्छितो की सेलिब्रिटी दहीहंडी किंवा महिलांची दहीहंडी हे आमचं आकर्षण नाही, तर माझ्या मतले मुंबईतली पहिली सेलिब्रिटी दहीहंडी आणि पहिली महिला दहीहंडी 1992 साली आणि सेलिब्रिटी दहीहंडी माझ्या मते 2002 साली हे ह्याच गल्लीत आमच्याच सगळ्या संस्थेमार्फत सुरुवात करण्यात आली। नंतर मात्र ती सगळीकडे सुरुवात झाली, त्यामुळे हे आमचं आकर्षण वर्षानुवर्ष आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आत्तापर्यंत दहीहंडी करताना न्यायालयाने दिलेला आदेश कुठलाही न विरोध त्याला करता आम्ही त्यांच्या बंधनांचं पालन करत आपलं जी संस्कृती आहे, आपला जो सण आहे तो जपण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतो। कारण तुम्ही जर बघितलं तर कुठेही आम्ही डॉल्बी सिस्टीम किंवा कुठल्याही गोष्टी नसतात, आम्ही ढोल या सगळ्या गजरात आम्ही ती दहीहंडी साजरी करत असतो। नक्कीच। आणि आता थोड्या वेळातच मला वाटतं सेलिब्रिटीजचं इथे आगमन होणार आहे आणि त्यांची हंडी म्हणजे विशेष करून स्वतः सेलिब्रिटी सगळे मिळून ही हंडी फोडतात, तर या हंडीविषयी आणि कोण कोण सेलिब्रिटी आज इथे येणार आहे त्याबद्दल? महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आहेत, आता नेमके सर आले तर मी सरांना 1 मिनिट बोलवतो। सर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संजय बुसकुटे साहेब आहेत की त्यांनी ही म्हणजे आम्ही ज्यावेळी ही कन्सेप्ट घेऊन त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी त्याला जास्त फुलवलं, त्याला जास्त उत्तेजन दिलं की जेणेकरून म्हणजे मी मगाशीच तुम्हाला जसं म्हटलं की काल आम्ही दादर, परळ, लालबाग, वरळी, प्रभादेवी या विभागात आम्ही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे आम्ही जी निलांबरी बस आहे ती निलांबरी बस सर्वत्र फिरवून आम्ही त्याचा संदेश लोकांमध्ये पोहोचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला। नक्कीच। आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं आणि या हंडीचं एक वेगळंच टायअप आहे आणि अनेक वर्षांपासून हे आहे आणि ही जी परंपरा आहे ती कायमच आहे, त्याबद्दल ही परंपरा वेगळी असण्याचं कारण असं आहे की मुळामध्ये आपले उत्सव होते हे आपण निसर्गाशी नातेसंगत करत होतो। जो बदल झाला आहे आम्हाला माहिती आहे की हा खारीचा वाटा आम्ही उचलतोय की आम्ही सगळीकडे नेऊन सांगतोय ध्वनी प्रदूषण करू नका, पण लोकांना हे आता हा बदल जाणवायला लागला आणि काही मंडळांनी गेल्या 4-5 वर्षात आपण मंदार फिरायला लागल्यानंतर त्या ठिकाणी एक नॉइजलेस मोशन सुरू केलेली आहे, तर हा बदल हळूहळू होतोय आणि लोकांमध्ये जागरूकता वाढते। मला वाटतं हे सगळ्याचं मोठं यश आहे आणि आपल्यासारख्या वाहिन्या ज्या आमच्याबरोबर सातत्याने विशेषतः G24 तास निसर्गाच्या या सगळ्या उपक्रमामध्ये त्यांचा सातत्याने जो सहभाग असतो याच्यामुळे हा बदल होतोय आणि हा बदल निश्चित पुढच्या भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात होईल असा विश्वास आहे मला। नक्कीच। मृदुला, खरं आहे जयंती, ज्या तऱ्हेनं आपण बघतोय की निसर्गाशी साधर्म्य साधत आणि कुठल्याही प्रकारे कुठलेही प्रदूषण होऊ नये या दृष्टीनं अतिशय उत्कृष्ट असा हा उपक्रम आहे। या संदर्भात आपण आयोजकांना आणि अर्थातच संजयजींना देखील विचारू शकता की कशा तऱ्हेनं आजचा हा उत्सव साजरा होणार आहे? काही सण म्हणून काही पारंपरिक नृत्य किंवा इतर काही गोष्टी तिथे ठेवण्यात आल्या आहेत का? या संदर्भात काय? नक्कीच मृदुला, इथे दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वतः सेलिब्रिटीज येऊन इथे त्यांच्यासाठी जी बांधण्यात आलेली हंडी आहे ती त्यांच्याकडून ते स्वतः फोडली जाते आणि त्याचबरोबर इथे पथनाट्य सादर होतं। इथे अनेक प्रकारचे नृत्य किंवा महिलांची जी हंडी आहे ते इथलं विशेष आकर्षण आहे, त्यामुळे महिलांची ही विशेष हंडी इथे असते आणि अशा प्रकारे जसं त्यांनी म्हटलं की कोर्टाच्या आदेशाचं पालन करूनच या सगळ्या गोष्टी पार पडतात, त्यामुळे अगदी शांतपणे इथला जो उत्साह आहे, इथला जो उत्सव आहे तो साजरा होतोय। मृदुला, अगदी खरं आहे। आणि जयंती, ज्या तऱ्हेनं आपण नेहमीच बघतो की सेलिब्रिटी मोठ्या उत्साहात सहभागी होत असतात, आता आपल्याला माहिती आहे कोर्टाचा हा निर्णय आणि अर्थात सगळ्यांशी तुझा परिचय आहे, सगळ्यांशी तू या संदर्भात बोलते आहे, काय लोकांच्या प्रतिक्रिया येतात या संदर्भात?
नक्कीच म्हणजे मृदुला विशेष करून दादरच्या या छबिलदास ज्या भागात मी आहे आणि इथे अनेकांशी माझं बोलणं झालं आहे, अनेकांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार एकूणच हे सगळे इथे कोर्टाचा जो आदेश आहे त्याचं पालन करतायत आणि इथे जी मी विशेष करून उल्लेख केला आहे की एकीकडे सेलिब्रिटींची दहीहंडी आहे तर दुसरीकडे महिला पथकांची दहीहंडी आहे आणि ही सगळी दहीहंडी जी आहे ती ओव्हरऑल कोर्टाचा जो आदेश आहे त्याचं पालन करूनच हे सगळं करण्यात येतं आणि कुठेही त्याचा विरोध होत नाहीये. अगदी खरं. जयंती, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल आणि वेळोवेळी आपल्याकडून अधिक माहिती घेत राहू. जयंती वाघधे आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.